2 वर्षाचं बाळ मृत्युमुखी पडलं आणि प्रत्यक्ष महादेव त्या ठिकाणी आले आणि या बाळाला जिवंत केलं. आणि ते बाळ म्हणजे संत गोरोबा काका. रहस्यमय अशी कहाणी संत गोरोबा काकांच्या जन्माची आज आपण ऐकणार आहोत. संत गोरोबा काकांची एवढी अफाट भक्ती होती की पंढरपूरवरून पांडुरंग प्रत्यक्षात संत गोरोबा काकांच्या घरी यायचे आणि मडकी बनवायचे काम करत होते. देवालाही यावं लागलं होतं. संत गोरोबा काका चिखल तोडवत असताना अभंग म्हणायचे. त्या अभंग ऐकण्यासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाला यावं वाटत होतं. मोह आवरत नव्हता ऐकण्याचा. त्या संत गोरोबा काकांच्या जन्माची कहाणी आज आपण ऐकणार आहोत. संत गोरोबा काकांच्या जन्माची कहाणी ऐकल्यानंतर अक्षरशः डोळ्यात पाणी येईल की भगवंताची जर भक्ती केली तर मेलेल्यालाही जिवंत करण्याची ताकद भगवंतामध्ये आहे हे नक्की समजतं. आणि त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल. जय हरी माऊली. संत श्रेष्ठ शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली यांच्या समकालीन अनेक संत होऊन गेले आणि त्यांच्यापैकीच संत गोरा कुंभार हे नाव पुढे येतो. सगळ्या संतांपैकी संत गोरा कुंभार ज्येष्ठ होते, मोठे होते, म्हणूनच त्यांना प्रेमानं गोरोबा काका म्हटलं जात होतं. त्यांचा जन्म धाराशिव जिल्हा आणि या धाराशिव जिल्ह्यातलं 13 डोकी नावाचं गाव आणि याच गावात संत गोरा कुंभार यांचा जन्म झाला. त्यांचा जीवन जो काळ आहे तो इसवी सन 1268 ते 1317 पर्यंत मानला जातो. साधारणतः 50 वर्षाचा काळ. 13 डोकी हे गाव पंढरपूर पासून 30 कोसावरती होतं आहे. संत गोरोबा काका नेहमी पंढरपूरला जात, कारण ते निष्ठावंत वारकरी होते. प्रत्येक क्षण भगवंताचा आणि प्रत्येक क्षण भगवंताचीच भक्ती. पांडुरंगाची निस्वार्थ भक्ती सेवा, कुठलाही स्वार्थ नाही भक्तीमध्ये. म्हणूनच तर संत नामदेव त्या ठिकाणी म्हणायचे, वैराग्याचे महामेरू म्हणजेच संत गोरोबा काका. आणि म्हणूनच संत गोरोबा काकांचा भक्तीचा अधिकार हा फार मोठा होता. त्यांची गुरु परंपरा जर आपण पाहिली तर संत ज्ञानेश्वर माऊली संत नामदेवांसारखी नाथपंथी होती आणि त्यांची गुरु नवनाथापैकी रेवणनाथ होती गुरु. संत गोरोबा काका जातीनं कुंभार आपल्या सगळ्यांना माहिती. त्यांचा व्यवसाय मडकी तयार करणं, पाण्यासाठी रांजून तयार करणं, त्यावेळी मातीची भांडी तयार करणं हा त्यांचा व्यवसाय. आणि विठ्ठल भक्ती परंपरागत त्यांच्या घरात 4-5 पिढ्या ह्या विठ्ठल भक्तीतल्याच. त्यांच्या रक्तात भिनलेली भक्ती म्हणजे विठ्ठल भक्ती. आता त्यांच्या जन्माविषयी आपण पाहूया. संत गोरोबा काकांच्या मातेचं नाव रुक्मिणी माता, वडिलांचं नाव माधव होतं आणि हे दोन्ही माता पिता भगवान महादेवांचे भक्त होते, महाकालेश्वराचे. आणि तेवढीच भक्ती पंढरीच्या पांडुरंगाची. महादेव आणि पंढरीचे पांडुरंग हे दोघांना हरिहराची जोडते म्हणायचे. दोघे एकच आहेत आणि पांडुरंगाच्या भजनामध्ये तल्लीन होऊन जात होते. आणि या दोघांना 8 संतान झाली, परंतु एकही संतान त्यांची जगत नव्हती हो. त्यांची मुलं बाळं जगत नव्हती. मुलं झाली की 1-2 वर्षात ती मरून जायची. काय करावं हे सुचेना. दोघेही पती पत्नी दुःखी होते, परंतु जरी दुःखी असले तरी भगवंताच्या सेवेमध्ये अजिबात कमी नव्हती हो. प्रत्येक क्षण भगवंतानं निर्माण केलाय म्हणायचे आणि भगवंताची सेवा करत राहायचे आपले काम करता करता सुद्धा. परंतु त्यांना एक दुःख वाटत होतं की या 8 बाळापैकी आपलं एक बाळ तरी जिवंत राहायला पाहिजे होतो. लक्षात ठेवा बांधवांनो, हे बाळ जिवंत राहावं हे वारसा हक्क जपण्यासाठी नव्हे, संपत्तीचा हक्क जपण्यासाठी नव्हे, तर आपल्या भक्तीचा मार्ग पुढं कोणीतरी नेण्यासाठी हे बाळ जिवंत राहायला पाहिजे अशी तर दोघा पती पत्नींची इच्छा होती हो. म्हणजे आमच्यानंतर भगवंताची सेवा करणारा पुत्र व्हावा अशी इच्छा मनापासून अगद्या. आणि एके दिवशी या 13 डोकी गावामध्ये मित्रांनो आजही मंदिर आहे महाकालेश्वराचं. या महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये पती पत्नी भगवंताची सेवा करत होती. महाकालेश्वर म्हणजे प्रत्यक्षात भगवान महादेव. आणि या ठिकाणी कालेश्वराची सेवा करता करता
दोघेही पती पत्नी म्हणाले, देवा, आम्ही तुमची एवढी सेवा करतो मनापासून, पण आमच्या 8 बाळापैकी एक बाळ जरी जिवंत राहिलं असतं ना तर समाधान वाटलं असतं, या सेवेचं फळ मिळालं असं आम्हाला वाटलं असतं. आम्ही निस्वार्थ सेवा करतोय, परंतु आमच्या नंतर तुमची सेवा करणारा कोणतरी असावा, आमची अशी इच्छा आहे भगवंता. दोघी पती पत्नींच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. देवा, तू तर काळाचा काळ आहेस, अखंड विश्व निर्माण करणारा तूच आहेस आणि या काळाचा अंत करणारा बी तूच आहेस. भगवंता, तू काळ आहेस ना, माझ्या बाळाला का खाल्लंस रे? एक तरी बाळ जिवंत ठेवायचं ना रे. अशी इच्छा त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये महाकालेश्वराच्या समोर व्यक्त केली दोघाही पती पत्नींनी. आणि हा विचार करत करत दोघेही पती पत्नी आपल्या घरी आले. अहो, भक्ताची भक्ती पाहून प्रत्यक्षात महादेव आणि त्यांची पत्नी पार्वती माता दोघेही या पती पत्नीच्या घरी आले दुसऱ्या दिवशी. एवढी अफाट भक्ती बघा, भक्ताच्या भक्तीसाठी भगवंताला यावं लागलं. या 13 डोकी गावामध्ये भगवंत त्या ठिकाणी आले आणि दोन्ही पती पत्नीला, रुक्मिणी आणि माधव या दोघांना घेऊन स्मशानभूमीच्या दिशेने गेले. कारण लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना पुरलं जात होतं, त्या जागेवरती भगवंत घेऊन गेले. आणि त्या जागेला पूर्वी गोरा हे म्हणायचे. जी लहान मुलं जी मेलेली असतात, लहान मुलं मृत्युमुखी पडलेले असतात, त्यांना पुरण्याची जागा त्याला गोरा म्हणतात. त्या काळी भगवंत त्या ठिकाणी गेले आणि आपल्या भक्ताची जी इच्छा होती की 8वं मूल तरी जिवंत राहावं, त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी प्रत्यक्षात भगवंत महादेवांनी ज्या जागेवरती मूल पुरलंय 8वं, त्या जागेवरती हात घातला आणि ते मूल वर काढलं आणि त्या ठिकाणी त्या मुलाला परत प्राण दिले भगवंतानं. मूल जिवंत झालं, रडू लागलं. आणि ते बाळ प्रत्यक्ष महादेवांनी आणि माता पार्वतीनी ते बाळ दोघा पती पत्नींच्या हातामध्ये दिलं आणि त्या ठिकाणी भगवंत अंतर्धाम पावले. प्रत्यक्ष महादेव त्या बाळाला घेऊन अगदी दोघे पती पत्नी आनंदामध्ये घरी आले आणि भगवंताची सेवा करू लागले. भगवंताची आणि पांडुरंगाची सेवा करता करता ते बाळ मोठं होऊ लागले आणि ते संस्कार त्या ठिकाणी त्या बाळावरती पडले. आता त्या बाळाचं नाव गोरोबा का ठेवलं? कारण जी भूमी होती बाळाला पुरण्यांची मेल्यानंतर, त्या भूमीला गोरा म्हटलं जात होतं आणि मेलेलं बाळ जिवंत झालं म्हणून त्यांचं नाव पुढं गोरोबा ठेवलं त्या बाळाचं. आणि आपल्या आईवडिलांचे संस्कार त्या बाळामध्ये आले. हो, संत गोरोबा काका पुढे झाले, अफाट भक्ती पांडुरंगाची करू लागले. आपल्या आईवडिलांच्या नंतर आपला व्यवसाय पुढे ते सांभाळू लागले. मडकी, रांजून, मातीची भांडी तयार करू लागले आणि पांडुरंगाची अफाट भक्ती करू लागले. कारण जो संतांचा जन्म होतो तो या विश्व कल्याणासाठी होतो. म्हणून भगवंताचा जो अवतार होतो तो सुद्धा विश्व कल्याणासाठी होतो. संत गोरोबा काकांची एवढी अफाट भक्ती, फार मोठी भक्ती, की याच भक्तीनं संत नामदेवांचा अहंकार दूर केलता. आणि अहंकार दूर करून सद्गुरू प्राप्त करून देणारे म्हणजे संत गोरोबा काका आहेत. फाट भक्ती संत गोरोबा काकांची होती. संत गोरोबा काकांच्या विषयी आपण ऐकलंय असेल, चिखुल तुडवता तुडवता आपल्या बाळाला तुडवलं. एवढं तल्लीन होऊन जायच्या भक्तीत आणि त्या बाळालाही जिवंत केलं पंढरीच्या पांडुरंगानं. एवढी अफाट. तर मित्रांनो, संत गोरोबा काका यांच्या जन्मात रहस्य म्हणजे प्रत्यक्ष भगवान शिवशंकरांनी त्यांना परत माघारी आणले. मेलेले बाळ जिवंत केल्याने ते म्हणजे संत गोरोबा काका. सुंदर अशी माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.